दरम्यान रोहित पवारांनी शेअर केलेल्या कोकाटेंच्या व्हिडिओवर संजय राऊत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि बच्चू कडू यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। अशा आमदारांना कृषी मंत्रीपद देऊन सरकारने काय महाराष्ट्राला कोणतं असं योगदान दिलंय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये? कोणी कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात, बॅगांबरोबर येतात, कोणी रमी खेळताय, कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय, कोणी आमदार विधान भवनात मारामाऱ्या करताय। ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे। अमित शहानी 4 ते 5 मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत। एकनाथ शिंदे यांनाही केलेल्या आहेत त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये संबंधित कृषी मंत्र्यांचं नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे। सभागृहाचं अधिवेशनीय कामकाज चालण्यासाठी प्रति सेकंद 4700 रुपये एवढा खर्च येतो असे माध्यमांकडून कळते। जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होईल असे आम्हाला वाटते, मात्र ही चर्चा होण्याच्या ऐवजी जर तिथे मंत्री महोदयच ऑनलाईन रमी सर्कल सारखा खेळ खेळत असतील तर गंभीर आहे। अशी काय अपरिहार्यता असेल बरं अजितदादांची, शिंदेंची किंवा देवेंद्र फडणवीसांची की त्यांना अशा लोकांना उमेदवाऱ्या द्याव्या लागतात आणि निवडून आल्यावर अशा लोकांची मंत्रिपदावर वर्णी लावावी लागते। काय दुर्दैव आहे शेतकऱ्याचं। कृषी मंत्रीच रमी खेळताना मीटिंग करतय, आणि काल विधानसभेत त्यांनी कर्जमाफीच्या बाबतीत समिती निगडित केली। शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करू याच्यासाठी समिती गठीत करतय। आणि आमचे कृषी मंत्री आता ही 8वी 9वी चूक असेल, यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या? म्हणजे इकडे शेतकऱ्यांना सांगायचं आहे का तुम्ही दारू पिताय म्हणून लग्नात खर्च होते म्हणून तुमच्यावर कर्ज होतं, आणि आमचा कृषी मंत्री रमीत गुंग असन तर मग शेतकऱ्याचं भलं काय होईल?